नेक्स्ट लेयर आहे आपली OSI मॉडेलमधली नेक्स्ट लेयर आहे आपली प्रेझेंटेशन लेयर. आत्तापर्यंत आपण ज्या लेयर बघितल्या त्या लेयरपैकी ह्या प्रेझेंटेशन आणि ॲप्लिकेशन ह्या टॉपमोस्ट लेयर आणि इम्पॉर्टंट लेयर आहे. आता प्रेझेंटेशन लेयर ही काय करते तर ॲप्लिकेशन लेयरकडून जो डेटा आलेला असतो तो ॲप्लिकेशन लेयरकडून आलेला डेटा हा एनकोड, एनक्रिप्ट आणि कॉम्प्रेस करते, त्याचा हेडर ॲड करते लेयरचा आणि परत खालची जी सेशन लेयर आहे त्या सेशन लेयरला तो डेटा सेंड करते. आणि परत डेस्टिनेशन साईडला कसं होतं तर सेशन लेयरकडून तो डेटा परत प्रेझेंटेशन लेयर ॲक्सेप्ट करते, एनकोड केलेला जो डेटा आहे तो डिकोड करते, एनक्रिप्ट केलेला डिक्रिप्ट करते आणि परत डिकॉम्प्रेस करते डेटा आणि परत वरच्या ॲप्लिकेशन लेयरला सेंड करते. आता प्रेझेंटेशन लेयरमध्ये ॲक्च्युअल काय असतं तर तुम्ही जी इन्फॉर्मेशन किंवा जो डेटा पास करणार आहे त्याच्याशी रिलेटेड सिंटॅक्स आणि सिमॅन्टिक्स हे प्रेझेंट असतात. म्हणजे तुम्ही जो डेटा पास करणार आहे त्याचा बेसिक सिंटॅक्स किंवा त्याचे काय रूल्स असतील ते सगळे प्रेझेंटेशन लेयरमध्ये असणार आहेत. ओके, ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर डेटा हा जो आहे हा एका फॉर्मॅटमधून दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये काय केला जातो तर कन्व्हर्ट केला जातो. त्यामुळेच ही काय होते डेटा ट्रान्सलेटर म्हणून ही लेयर ॲक्ट होते. त्याचबरोबर प्रेझेंटेशन लेयरला म्हटलं जातं सिंटॅक्स लेयर. ठीक आहे, प्रेझेंटेशन लेयर काय करते तर प्रेझेंटेशन लेयर ही एका फॉर्मॅटमधला डेटा हा दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करते, त्यामुळे त्याला म्हटलं जातं डेटा ट्रान्सलेटर. आणि ह्याच्यामध्ये सिंटॅक्स आणि सिमॅन्टिक्स जो तुम्हाला इन्फॉर्मेशन एक्सचेंज करण्यासाठी लागणार आहे ती ह्या लेयरमध्ये प्रेझेंट असते, त्यामुळे त्याला म्हटलं जातं सिंटॅक्स लेयर. त्यानंतर आता हे जे फंक्शन्स काय आहेत प्रेझेंटेशन लेयरचे तर फर्स्ट फंक्शन आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे काय तर जेव्हा तुम्हाला इन्फॉर्मेशन एक्सचेंज करायची असेल कॅरेक्टर्सच्या फॉर्मॅटमध्ये किंवा नंबर फॉर्मॅटमध्ये तर एन्कोडिंग मेथड्स ह्या यूज केल्या जातात. आणि एन्कोडिंग मेथड्स ह्या काय करतात तर सेंडर डिपेंडंट फॉर्मॅट जो असेल म्हणजे सेंडरकडून जो फॉर्मॅट सेंड केलेला असेल त्या फॉर्मॅटमधून कॉमन फॉर्मॅट जो असेल जो रिसिव्हर इझिली काय करू शकतो तर त्याच्याकडे तो फॉर्मॅट अवेलेबल असेल ह्या फॉर्मॅटमध्ये काय करते तर कन्व्हर्ट करते, त्याला म्हटलं जातं ट्रान्सलेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे एन्क्रिप्शन. एन्क्रिप्शन ही कशासाठी यूज केली जाते तर जर तुम्हाला प्रायव्हसी मेंटेन करायची असेल डेटा ट्रान्सफर करताना तर त्याच्यासाठी एन्क्रिप्शन यूज केलं जातं. एन्क्रिप्शनमध्ये काय केलं जातं तर सेंडर ट्रान्समिटेड इन्फॉर्मेशन जी असेल ती सेंडर ट्रान्समिटेड इन्फॉर्मेशन ही काय केली जाते तर अनदर फॉर्मॅटमध्ये सेंड केली जाते आणि जो काही तुमचा फॉर्मॅट तयार झालेला असेल तो फॉर्मॅट ओव्हर द नेटवर्क काय केला जातो सेंड केला जातो. मग ह्याच्यामुळं काय होतं तर डेटा एन्क्रिप्ट झाल्यामुळं ऑदर्स जे असतात त्यांना तो डेटा रीड करता येणार नाही, त्याच्यासाठी एन्क्रिप्शन हे फंक्शन परफॉर्म केलं जातं. आता नेक्स्ट आहे कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही डेटा सेंड करता तेव्हा तो डेटा इन फॉर्म ऑफ टेक्स्ट, ऑडिओ किंवा व्हिडिओ असेल तर त्यावेळेला तो डेटा काय केला जातो तो रिड्यूस केला जातो. रिड्यूस म्हणजे त्याचे नंबर ऑफ बिट्स जे असतील ते नंबर ऑफ बिट्स कमी केले जातात. आणि हे कधी युजफुल असतं तर जेव्हा तुम्ही एखादा जास्त कॅपॅसिटीचा किंवा जास्त लेंथचा व्हिडिओ सेंड करताय किंवा ऑडिओ सेंड करताय तर त्यावेळेला मे बी त्याचे लेंथ जास्त असल्यामुळं तो डेटा ट्रान्सफर व्हायला वेळ होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये जर सपोज नॉईज असेल किंवा आपण काय म्हणू शकतो ठराविक एरिया किंवा ठराविक मिनिट त्याच्यामध्ये डेटा काही नसेल ट्रान्सफर करायला तर त्यावेळेला तो जो असेल तो काय केला जातो तर तेवढाच पार्ट इलिमिनेट केला जातो. म्हणजे तुमच्या व्हिडिओची लेंथ किंवा ऑडिओची लेंथ ही पण कमी होते आणि डेटा तेवढा फास्टली काय केला जातो सेंड केला जातो. जेवढा तुमचा डेटा म्हणजे ऑडिओ व्हिडिओची लेंथ जास्त असेल किंवा टेक्स्ट मोठे असतील तेवढं तुमचं काय लागणार वेळ लागणार आहे. ही झाली प्रेझेंटेशन लेयर. समजलं प्रेझेंटेशन लेअरमध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी जो काही सिंटॅक्स लागतो तो त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. प्रेझेंटेशन लेयर ही काय करते तर डेटा ट्रान्सलेट, एन्क्रिप्ट आणि कॉम्प्रेस करत असते.
ट्रान्सलेशनमध्ये काय केलं जातं तर इन्फॉर्मेशन ट्रान्सलेट केली जाते. एन्क्रिप्शनमध्ये काय केली जाते तर डेटा एन्क्रिप्ट केला जातो आणि कॉम्प्रेशनमध्ये डेटाची साईज काय केली जाते कमी केली जाते. त्यानंतर लास्ट लेयर आहे, टॉपमोस्ट लेयर आहे ॲप्लिकेशन लेयर. ॲप्लिकेशन लेयरमध्ये काय केलं जातं तर वेगवेगळे इश्यूज हँडल केले जातात. त्याचबरोबर तुमचं जे नेटवर्क असेल किंवा तुमचं जे काही एन्व्हायरमेंट असेल ते युजरला अवेलेबल करून देण्याचं काम हे ॲप्लिकेशन लेयर परफॉर्म करत असते. मग ॲप्लिकेशन लेयर हे वेगवेगळे इश्यूज हँडल करत असते. मग त्याच्यामध्ये रिसोर्स अलोकेशन इश्यू असू शकतो किंवा नेटवर्क ट्रान्सपरन्सी इश्यू असू शकतो. हे वेगवेगळे इश्यूज हे ॲप्लिकेशन लेयर परफॉर्म करत असते. ओके, ॲप्लिकेशन लेयर हे ॲक्च्युअल ॲप्लिकेशन नाही आहे, पण हे काय करते फंक्शन्स परफॉर्म करत असते. आणि ह्याच्यामध्ये ज्या कुठल्या सर्व्हिसेस असतात ह्या सर्व्हिसेस एंड टू एंड ट्रान्सफर करतात. ओके, आता ह्याचे फंक्शन्स काय आहेत तर पहिलं फंक्शन आहे फाईल ट्रान्सफर ॲक्सेस अँड मॅनेजमेंट FTAM. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर एखादी फाईल जर तुम्हाला ॲक्सेस करायची असेल तर थ्रू द रिमोट लॉग इन म्हणजे डायरेक्ट रिमोट लॉग इन करून तुम्ही काय करू शकता ती फाईल ॲक्सेस करू शकता आणि ती फाईल तुमच्या कॉम्प्युटरवरती रिट्राईव्ह करू शकता, मॅनेज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे मेल सर्व्हिस. मेल सर्व्हिस म्हणजे जर तुम्हाला ईमेल फॉरवर्ड करायचा असेल, ईमेल स्टोअर करायचा असेल तर त्या टाईपच्या सर्व्हिसेस ही लेयर तुम्हाला देते. त्यानंतर नेक्स्ट आहे डिरेक्टरी सर्व्हिसेस. डिरेक्टरी सर्व्हिसेस म्हणजे काय तर जर तुम्हाला डेटाबेस सोर्सेस लागणार असतील तर ते डेटाबेस सोर्सेस किंवा ग्लोबल इन्फॉर्मेशन ऑब्जेक्टची एखाद्या किंवा वेगवेगळ्या ऑब्जेक्टची लागणार असेल तर ती तुम्हाला ह्या डिरेक्टरी सर्व्हिसेस थ्रू अवेलेबल करून देण्याचं काम हे ॲप्लिकेशन लेयर परफॉर्म करत असते. ठीक आहे, काय करते ॲप्लिकेशन लेयर तर जे काही तुमचं OSI मॉडेलचं एन्व्हायरमेंट आहे हे युजरला अवेलेबल करून देण्याचं काम हे ॲप्लिकेशन लेयर परफॉर्म करत असते. त्याचबरोबर वेगवेगळे इश्यूज मग त्याच्यामध्ये म्हणजे नेटवर्कमधले जे इश्यूज असतील मग रिसोर्स अलोकेशन इश्यू असू शकतो किंवा नेटवर्क ट्रान्सपरन्सी इश्यू असू शकतो. तर हे वेगवेगळे इश्यूज त्याच्यामध्ये काय केले जातात ते हँडल केले जातात. ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल त्याचं फंक्शन काय आहे तर फाईल ट्रान्सफर ॲक्सेस अँड मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही काय करू शकता तर रिमोट लॉग इन थ्रू वेगवेगळ्या फाईल ॲक्सेस करू शकता, त्या कम्प्युटरवरती स्टोअर करू शकता, रिट्राईव्ह करू शकता. त्यानंतर सेकंड मेल सर्व्हिसेस म्हणजे तुम्हाला जर ईमेल एखादा सेंड करायचा असेल तर तो सेंड करू शकता, फॉरवर्ड करू शकता किंवा स्टोअर करू शकता. डिरेक्टरी सर्व्हिसेस म्हणजे काय नेक्स्ट फंक्शन काय डिरेक्टरी सर्व्हिसेस. डिरेक्टरी सर्व्हिसेस म्हणजे काय तर डिस्ट्रीब्युटेड डेटा सोर्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते आणि वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सची ग्लोबल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती अवेलेबल करून दिली जाते ॲप्लिकेशन लेअरमध्ये. ठीक आहे, हे झालं आपलं OSI मॉडेल. हे फर्स्ट मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये टोटल 7 लेयर्स आहेत, फिजिकल, डेटा लिंक, नेटवर्क, ट्रान्सपोर्ट, सेशन, प्रेझेंटेशन आणि ॲप्लिकेशन. आणि ह्या प्रत्येक लेयरचं फंक्शन आणि टास्क आपण बघितलेलं आहे, ते तुम्हाला समजलं असेलच. आता नेक्स्ट आपली लेयर आहे नेक्स्ट आपलं मॉडेल आहे TCP/IP मॉडेल. TCP/IP मॉडेल हे OSI मॉडेलचा रेफरन्स घेऊनच तयार केलेला आहे. एक्झॅक्टली सिमिलर आहे OSI मॉडेलच्या, फक्त OSI मॉडेलमध्ये 7 लेयर्स आहेत, त्याच्याऐवजी TCP/IP मध्ये 5 लेयर्स आहेत. 5 लेयर्स कुठल्या आहेत तर ॲप्लिकेशन लेयर, ट्रान्सपोर्ट लेयर, त्यानंतर नेटवर्क लेयर, डेटा लिंक लेयर आणि फिजिकल लेयर. आता ह्याच्यामध्ये पहिल्या ज्या 4 लेयर्स आहेत ह्या पहिल्या 4 लेयर्स ह्या फिजिकल स्टँडर्ड प्रोव्हाइड करतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे फिजिकल स्टँडर्ड प्रोव्हाइड असतील. ओके, पहिल्या 4 ज्या लेयर आहेत OSI मॉडेलमधल्या कुठल्या फिजिकल, डेटा लिंक, नेटवर्क, ट्रान्सपोर्ट त्या TCP/IP मध्ये काय झालेलं आहे तर एका लेअरमध्ये तयार झालेले आहेत ॲप्लिकेशन लेअरमध्ये. ठीक आहे, पहिला 4 कुठला येणार तर वरून येणार ॲप्लिकेशन, प्रेझेंटेशन, सेशन पासून. आता ह्या लेअर आता आपल्याला काय करायचे तर डिटेलमध्ये स्टडी करायचे. तर पहिली लेअर आहे नेटवर्क ॲक्सेस लेअर. नेटवर्क ॲक्सेस लेअर जी आहे ती TCP/IP ची लोएस्ट लेअर आहे आणि ही जी लेअर आहे ही OSIच्या फिजिकल आणि डेटा लिंक लेअर च्या कॉम्बिनेशनची आहे. तर
त्याच्यापासून ही लेयर तयार झालेली आहे. म्हणजे OSI मॉडेलमध्ये फिजिकल लेयर आणि डेटा लिंक लेयर हे 2 लेयर जे टास्क परफॉर्म करतात ती नेटवर्क ॲक्सेस लेयर परफॉर्म करते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर डेटा हा फिजिकली सेंड केला जातो नेटवर्कमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जर 2 डिव्हायसेस असतील ज्याच्यामध्ये सेम नेटवर्क यूज केलं जातं तर त्यांच्यामध्ये डेटा ट्रान्समिशन करण्यासाठी ही लेयर मेनली रिस्पॉन्सिबल असते. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटरनेट लेयर. इंटरनेट लेयर ही TCP/IP सेकंड लेयर आहे. ओके, इंटरनेट लेअरलाच म्हटलं जातं नेटवर्क लेयर. नेटवर्क लेयर ही मेनली कशासाठी रिस्पॉन्सिबल असते तर तुम्हाला पॅकेट जर सेंड करायचे असतील कुठल्याही नेटवर्कमध्ये तर ते पॅकेट सेंड करण्यासाठी काय केले जातं ही लेयर रिस्पॉन्सिबल असते. ह्याच्यासाठी प्रोटोकॉल यूज केला जातो IP प्रोटोकॉल. IP प्रोटोकॉल हा ह्या लेअरमध्ये यूज केला जातो आणि एंटायर TCP/IP मॉडेल जे आहे ह्याचा इम्पॉर्टंट किंवा सिग्निफिकंट पार्ट जो असेल तो असतो IP प्रोटोकॉल, जो कशामध्ये प्रेझेंट असतो इंटरनेट लेअरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट लेयर. ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये होस्ट टू होस्ट लेयर. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर ट्रान्सपोर्ट लेयर जी आहे ती ट्रान्सपोर्ट लेयर ही काय करते तर फ्लो कंट्रोल किंवा डेटा करेक्शन किंवा डेटा रिलायबिलिटी ही ट्रान्सपोर्ट लेयर प्रोव्हाइड करत असते थ्रू द नेटवर्क. ह्याच्यामध्ये 2 टाईपचे प्रोटोकॉल यूज केले जातात, युजर डेटाग्राम प्रोटोकॉल किंवा आणि ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. युजर डेटाग्राम प्रोटोकॉलमध्ये कनेक्शनलेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात आणि डेटा ट्रान्समिशन जो आहे तो एंड टू एंड केला जातो, म्हणजे फायनल सोर्स पासून फायनल डेस्टिनेशन पर्यंत. ह्याचं काय असणार आहे प्रोटोकॉलचं वर्किंग चालू असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉलमध्ये काय केलं जातं तर तुमचे जे ॲप्लिकेशन असेल त्या ॲप्लिकेशनच्या ज्या सर्व्हिसेस असतात त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात TCP/IP प्रोटोकॉलमध्ये. आणि लास्ट लेयर आहे ॲप्लिकेशन लेयर किंवा प्रोसेस लेयर. ॲप्लिकेशन लेयर ही टॉपमोस्ट लेयर आहे TCP/IP मॉडेलची. ह्याच्यामध्ये हाय लेवल प्रोटोकॉल्स हँडल केले जातात. त्याचबरोबर रिप्रेझेंटेशनचे जर काही इश्यूज असतील तर ते इश्यूज हँडल केले जातात. म्हणजे रिप्रेझेंटेशन करताना कुठल्या फॉर्मॅटमध्ये ते रिप्रेझेंट करायचं मग त्याच्यामध्ये टॅब्युलर ग्राफिक्स जो काही फॉर्मॅट असेल तो त्याच्यामध्ये हँडल केलं जातं. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर युजरला जर तुमच्या ॲप्लिकेशन बरोबर इंटरॅक्ट करायचं असेल तर ते ह्या लेअरमध्ये अलाउड केलं जातं. जेव्हा एका ॲप्लिकेशन लेअरला दुसऱ्या ॲप्लिकेशन लेअर बरोबर कम्युनिकेट करायचं असेल तर तो जो डेटा आहे तो डेटा काय केला जातो ट्रान्सपोर्ट लेअरला सेंड केला जातो. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन लेअरचं टास्क परफॉर्म केलेलं असतं तेव्हा त्याच्यामध्ये ॲम्बिग्युटी होती. म्हणजे काय तर प्रत्येक ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेशन लेअर बरोबर ॲप्लिकेशन लेअरमध्ये प्लेस केलं जातं असं नाही, तर जे फक्त कम्युनिकेशन सिस्टीम बरोबर इंटरॅक्ट होतात तेच ॲप्लिकेशन्स काय केले जातात त्याच्यामध्ये प्लेस केले जातात. फॉर एक्झाम्पल काय आहे टेक्स्ट एडिटर जो आहे तो टेक्स्ट एडिटर हा त्याच्यामध्ये कन्सिडर केला जात नाही. पण HTTP हा जो प्रोटोकॉल आहे हा प्रोटोकॉल नेटवर्क बरोबर इंटरॅक्ट होतो. त्यामुळे HTTP हा प्रोटोकॉल काय केला जातो ॲप्लिकेशन लेअरमध्ये काय केला जातो प्लेस केला जातो. ओके, हे झाले TCP/IP मॉडेल. TCP/IP मॉडेल सिमिलर टू OSI मॉडेल, फक्त त्याच्यामध्ये 5 लेयर्स असतात आणि OSI मध्ये 7 लेयर असतात. ह्याच्यामध्ये नेटवर्क ॲक्सेस लेयर, इंटरनेट लेयर, ट्रान्सपोर्ट लेयर आणि ॲप्लिकेशन लेयर किंवा प्रोसेस लेयर. नेटवर्क लेअरमध्ये काय केलं जातं तर ॲक्च्युअल OSI मॉडेलमध्ये फिजिकल आणि डेटा लिंक लेयर जी आहे ती म्हणजे नेटवर्क लेयर असणार आहे. फिजिकली डेटा नेटवर्कमध्ये कसा सेंड करायचा हे ह्याच्यामध्ये सांगितलं जातं. त्याच्यानंतर 2 डिव्हायसेस सेम नेटवर्कमध्ये 2 डिव्हायसेसमध्ये ॲक्च्युअल ट्रान्समिशन करण्यासाठी ही लेअर रिस्पॉन्सिबल असते. इंटरनेट लेअर म्हणजे काय तर सेकंड लेअर आहे
त्याला नेटवर्क लेअर असं पण म्हटलं जातं. आणि ओव्हर द नेटवर्क म्हणजे तुमचं जे नेटवर्क असेल त्या नेटवर्कमध्ये जर तुम्हाला पॅकेट सेंड करायचे असतील तर ते पॅकेट सेंड करण्याचं काम ही लेअर परफॉर्म करत असते. आणि हे सेंड करण्यासाठी त्याच्यासाठी प्रोटोकॉल यूज केला जातो IP प्रोटोकॉल. IP प्रोटोकॉल जो असेल तो जो एंटायर TCP IP नेटवर्कचं वर्किंग असतो तोपर्यंत तो काय होत असतो, वर्किंग असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट लेअर किंवा होस्ट टू होस्ट लेअर. ट्रान्सपोर्ट लेअर ही कशासाठी रिस्पॉन्सिबल असते तर फ्लो कंट्रोल किंवा रिलायबिलिटी किंवा डेटा करेक्शन जर तुम्हाला करायचं असेल तर हे सगळे टास्क ट्रान्सपोर्ट लेअर किंवा होस्ट टू होस्ट लेअर परफॉर्म करत असते. ह्याच्यामध्ये 2 प्रोटोकॉल्स यूज केले जातात, UDP आणि TCP. UDP कनेक्शनलेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, त्याचबरोबर एंड टू एंड डिलिव्हरीची असेल डेटा ट्रान्समिशनची ती परफॉर्म केली जाते. म्हणजे जोपर्यंत डेटा हा फायनल डेस्टिनेशनला पोहोचत नाही तोपर्यंत UDP हे टास्क परफॉर्म करत असते. त्यानंतर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल काय करते तर ट्रान्सपोर्ट लेअर सर्व्हिसेस ज्या आहेत त्या ॲप्लिकेशनला प्रोव्हाइड करण्याचं काम हे TCP प्रोटोकॉल करतं. आणि लास्ट जी लेअर आहे ती ॲप्लिकेशन किंवा प्रोसेस लेअर विच इज द टॉप मोस्ट लेअर. ही लेअर काय करत असते तर हाय लेवल प्रोटोकॉल्स हँडल करत असते, त्याचबरोबर रिप्रेझेंटेशनचे जर काही इश्यूज असतील तर ते हँडल करत असते. ओके, त्या युजर इंटरॅक्शन पण ही अलाउड करते. मग जेव्हा ॲप्लिकेशन लेअर ही काय करते तर प्रत्येक ॲप्लिकेशन हे लेअरमध्ये प्लेस करते असं नाही, तर जे ॲप्लिकेशन डायरेक्टली कम्युनिकेशन सिस्टीम बरोबर इंटरॅक्ट करणार आहेत तेवढेच काय केले जातात लेअरमध्ये प्लेस केले जातात. फॉर एक्झाम्पल टेक्स्ट एडिटर हा कम्युनिकेशन सिस्टीम बरोबर कम्युनिकेट करत नाही त्यामुळे तो प्लेस केला जात नाही. पण HTTP हा जो प्रोटोकॉल आहे तो कम्युनिकेशन सिस्टीम बरोबर थ्रू द नेटवर्क कम्युनिकेट करतो त्यामुळे तो काय केला जातो त्याच्यामध्ये प्लेस केला जातो. ठीक आहे, समजले दोन्ही हे. नेक्स्ट लेक्चरला त्याच्यामधलं डिफरन्स सिमिलॅरिटीज आपण बघूया.